कृती समिती आले सगळ्यांचे बरं ठीक आहे बोला सर, या ठिकाणी कृती समितीचे बी काही अधिकारी आहेत. त्यांची मागणी अशी आहे की 7 मीटरचा रस्ता नको आहे, 4 लेन पाहिजे. आपण काय सांगाल? आज जे काम मंजूर आहे ते काम मंजूर त्वरित चालू व्हावं. त्यांची जी काही मागणी असेल त्यांनी शासनाकडे नोंद केलेली आहे. शासन त्यांना काय उत्तर देतं त्याची आपण वाट बघू. आणि विकासाच्या कामामध्ये आम्ही कधीही अडथळा निर्माण करणार नाही, पण त्या कामासाठी आजचं काम रोखून धरण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि आता जे मंजूर झालेलं काम आहे ते त्वरित प्रशासनाच्या माध्यमातून चालू व्हावं आणि गावकऱ्यांची अडचण दूर व्हावी. बऱ्याच 8 महिन्यापासून हे वर्क ऑर्डर झाल्यापासून एकाच सेक्शनमध्ये कॉन्ट्रॅक्टर काम करतो. ह्या दुसऱ्या सेक्शनमध्ये त्यांनी काम सुरू केलं नाही आणि तेच आम्ही त्यांना विचारलं त्याची कारणं काय होती. त्यांनी काही कारणं दिली. त्या कारणामुळे त्यांच्याकडे कुठल्या अशा लेखी सूचना नव्हत्या, अधिकार नव्हतं. त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आम्ही दूरध्वनीवर इथं फोन लावला, त्यांना विचारलं, त्यांना जी सिच्युएशन इथं आहे त्याची अवगत केलं आणि त्यांनीही मान्य केलं की गावकऱ्यांची आहे मागणी आणि येणाऱ्या काळामध्ये ते जे मंजूर रस्ता आहे त्याला तुम्ही काम चालू करा. पुढची जी मागणी आहे, पुढचा जो प्रस्ताव आहे त्याचा ते पाठपुरावा करत राहतील आणि आपण आशा करू की हे काम चालू असतानाच पुढच्याही टप्प्यातला अपग्रेडेशनचा प्रस्ताव केंद्र शासन मंजूर करेल आणि येणाऱ्या काळामध्ये ते काम चालू असतानाच पुढची पण वाट आपली क्लिअर होईल. इतके दिवस ते काय कारण सांग त्याच्यामध्ये काही त्यांनी कारण स्पष्ट केलं नाही. त्यांनी म्हणले काही तोंडी सूचना काही आमच्या वरिष्ठांच्या आम्हाला होत्या. आता हे वरिष्ठ कोण आहेत ते तुम्ही माध्यमांनी आता ते लोकांसमोर त्यांची नावं आणावीत. काही तुमचाही जबाबदार